हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेस या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण विषय चिटणीसाची कार्यपद्धती म्हणजेच SP या विषयामधील जे काही तुमचे एक्झाम आहे 2000 बोर्ड एक्झाम 2024 28 फेब्रुवारी 2024 रोजी तुमचा चिटणीसाची कार्यपद्धती हा एक्झाम होणार आहे. तर याची जी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तर ती आपण पाहत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये संकल्पना स्पष्ट करा, तर त्यातील कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत तर ते आपण अभ्यासले आहेत. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ म्हणजे यूट्यूब चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये तो व्हिडिओ अवेलेबल आहे, तुम्ही तो जाऊन पाहू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत HSC बोर्ड एक्झाम 2024 चिटणीसाची कार्यपद्धती विषय SP म्हणजेच पेपरची तारीख आहे 28 फेब्रुवारी 2024. या दिवशी तुम्हाला विचारण्यात येणारे जे क्वेश्चन आहेत तर ते आपण पाहणार आहोत. जे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर बघा, प्रश्न चौथा हा फरक स्पष्ट करायचा आहे. किती? प्रश्न चौथा हा तुम्हाला येईल फरक स्पष्ट करा. तर यामध्ये कोणते प्रश्न इम्पॉर्टंट आहेत तर ते बघूया. तर त्या अगोदर बघा, फरक स्पष्ट करा हे तुम्हाला 4 प्रश्न विचारले जातील. किती? तर 4 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी तुम्हाला फक्त 3 प्रश्न सोडवायचे आहेत आणि तुम्हाला गुण असणार आहेत 12. तर बघा, 4 प्रश्न दिलेले असतील त्यामधील तुम्ही 3 सोडवायचे आहेत. तुम्हाला गुण असतील 12, म्हणजे एका प्रश्नासाठी किती गुण झाले? 4. तर 3 प्रश्न सोडवलात तर तुम्हाला एकूण 12 गुण भेटून जातील. तर विद्यार्थ्यांनो बघा, जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत फरक स्पष्ट करा यामधील कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत तर ते बघा. जर चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करा, जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील. त्यामुळे तुम्ही माझे कोणतेही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, यामधील महत्त्वाचे प्रश्न. पहिला प्रश्न आहे स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल. तर बघा, फरक स्पष्ट करा यामध्ये तुम्हाला स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल याचा फरक स्पष्ट करा हा विचारण्यात येईल. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांकडे याचा फरक स्पष्ट करा व्यवस्थितरित्या नसेल तर मी त्याचेसुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत, तर ते तुम्ही व्यवस्थितपणे पाहून घेऊ शकतात. पूर्ण जो काही तुमचा सिलेबस आहे, स्वाध्याय आहे, चिटणीसाची कार्यपद्धती, वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन, तसेच अर्थशास्त्र हे जे विषय आहेत याचं पूर्ण स्वाध्याय आपण व्यवस्थित आणि स्पष्ट पाहिला आहे. तर त्यामध्ये तुम्हाला पूर्ण उत्तरे भेटून जातील. जर तरीही तुम्हाला भेटलं नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात. मी ते तुम्हाला टेलिग्राम चॅनेलवरती अवेलेबल करून देईन. त्यानंतर तुमचा दुसरा प्रश्न आहे समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग याचा फरक स्पष्ट करा. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे भाग आणि कर्जरोखे. काय? तर भाग आणि कर्जरोखे यातील फरक स्पष्ट करा. त्यानंतर बघा, तुमचा चौथा प्रश्न आहे हक्क भाग आणि बोनस भाग. काय? तर हक्क भाग आणि बोनस भाग यातील फरक स्पष्ट करा. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे भागाचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण. तर भागांचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण तर याचा फरक स्पष्ट करा. त्यानंतर 6वा प्रश्न आहे स्थिर किमतीने भाग विक्री आणि बोली किमतीने भाग विक्री. म्हणजे स्थिर किमतीने भाग विक्री आणि बोली किमतीने भाग विक्री यातील फरक स्पष्ट करा. त्यानंतर 7वा आहे डिमटेरियलायझेशन आणि रिमटेरियलायझेशन यातील फरक स्पष्ट करा. त्याचनंतर 8वा प्रश्न आहे लाभांश आणि व्याज. काय? तर लाभांश आणि व्याज याचा फरक स्पष्ट करा. 9वा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार. तर यातील फरक स्पष्ट करा. त्यानंतर 10वा प्रश्न आहे नाणे बाजार आणि भांडवल बाजार. काय आहे? तर नाणे बाजार आणि भांडवल बाजार याचा फरक स्पष्ट करा.
आणि शेवटचा प्रश्न आहे 11वा, जो महत्त्वाचा आहे, अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश. असे हे एकूण 11 महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर याच प्रश्नांचा तुम्ही प्रॅक्टिस सराव जे तुम्हाला वाचन करायचं असेल तर याच प्रश्नांचं वाचन सराव करा. यातीलच तुम्हाला 100% फरक स्पष्ट करा मध्ये तुम्हाला विचारले जातील. तर बघा, हे तुम्हाला एकूण 11 फरक स्पष्ट करा जे तुम्हाला महत्त्वाचे आहेत ते मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे. तर बघा, तुम्हाला जर स्क्रीनवरती काही अडचण असेल किंवा व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. तरी मी तुम्हाला आणखीन एकदा स्क्रीन शेअर केलेली आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकतात किंवा लिहून घेऊ शकतात. आणखीन एकदा मी स्क्रीन शेअर केलेली आहे. बघा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, तसेच 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा आणि शेवटचा आहे 11वा, अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश. अशा पद्धतीने हे फरक स्पष्ट करा तुम्हाला विचारण्यात येतील. तर बघा, तुम्हाला प्रश्न पडला असेल की SP या पेपर 28 फेब्रुवारी 2024ला आहे. तर फरक स्पष्ट करा हे जे महत्त्वाचे क्वेश्चन आहे तर ते क्वेश्चन पेपरमध्ये कसे सोडवायचे. तर बघा, तुम्हाला आन्सर शीट दिली जाते. त्यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला एक पेज असतं. त्यानंतर इथे साईटला एक तुम्हाला जो परीक्षा म्हणजे क्वेश्चनचा जो क्रमांक असतो, क्वेश्चन 1, क्वेश्चन 2 हे जे क्वेश्चन असतात ते तुम्हाला इथे या मार्जिनमध्ये टाकायचे असतात. तर वरचा जो कॉलम असतो तुम्हाला तिथे काहीच करायचं नाही, कारण इथे जे तुमचे पेपर चेक करणारे सर लोक असतात तर ते इथे त्यांना मार्क टाकण्यासाठी हे कॉलम दिलेले असते. तर तुम्ही या कॉलममध्ये काहीच करायचं नाही. त्यानंतर तुम्हाला हा दुसरा जो कॉलम दिलेला असतो कोणता, तर बघा, तुम्हाला मी बॉक्स करून दाखवत आहे. तर बघा, हा जो रेड कलरचा कॉलम दिलेला आहे तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर इथे तुम्हाला क्वेश्चन नंबर टाकायचा आहे. तर समजा तुम्ही इथे क्वेश्चन 1 सोडवत असाल तर तुम्ही इथं क्वेश्चन 1 करायचा. आता आपला क्वेश्चन आहे 4था, तर इथे तुम्हाला क्वेश्चन 4 करायचं. तर काही विद्यार्थी खूप चुकतात क्रमांक टाकताना. तर क्रमांक व्यवस्थित टाका, व्यवस्थित पद्धतीने लिहा. तर आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे. फरक स्पष्ट करताना तुम्ही बघा, पहिल्यांदा क्वेश्चन नंबर टाकायचा, त्यानंतर असा क्वेश्चन मार्क द्यायचा, त्यानंतर आन्सर म्हणून आन्सरचा बाण करायचा किंवा उत्तर असं लिहायचं. त्यानंतर फरक स्पष्ट करायसाठी आपल्याला लागतात 2 रकाने. तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थितच तुमच्या स्केलने मस्त असे रकाने करून 3 रकाने करून घ्यायचे. तुम्ही म्हणसाल मॅडम 3 रकाने का बरं? तर बघा, इथे तुम्हाला मुद्दे टाकायचे आहेत. जर तुम्ही मुद्द्यानुसार लिहिलात ना तर तुम्हाला चांगले गुण पडतील. बघा, तुम्हाला फरक स्पष्ट करा. एक आहे 4 गुणांसाठी, ठीक आहे. तर 4 गुणांसाठी आहे तर तुम्हाला फरक स्पष्ट करामध्ये 5 मुद्दे तरी लिहिणे आवश्यक आहे. बघा, इकॉनॉमिकमध्ये कसं होतं, जर तुम्ही तुम्ही 2 जरी मुद्दे लिहिला तर तुम्हाला 4 गुण भेटायचे. पण इथं असं नाही की इथे तुम्हाला 4 किंवा 5 मुद्दे लिहिणे आवश्यकच आहे, तरच तुम्हाला इथे 4 गुण भेटतील. तर बघा, असे तुम्हाला इथे मुद्दा क्रमांक टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला मुद्द्यामध्ये काय येणार, अर्थ येणार, व्याख्या, अशा पद्धतीने तुम्हाला इथे मुद्दे टाकून घ्यायचे आहेत. बघा, आता इथं स्थिर भांडवल इथे टाकायचं. स्थिर भांडवल म्हणजे काय, इथे टाकायचं स्थिर भांडवल, इथे टाकायचं खेळते भांडवल. खेळते भांडवल टाकल्यानंतर इथे बघा, अशी एक अंडरलाईन करून घ्यायची, म्हणजेच एक रखाना असा ओढून घ्यायचा. त्याच्यानंतर याच्याच खाली इथे टाकायचा मुद्दा. तर तुमचा जो मुद्दा आहे, मुद्दा म्हणजे काय, तर त्याचा अर्थ, व्याख्या जे आपण लिहितो तर ते लिहायचं तुम्हाला, उदाहरणे वगैरे. तर इथे तुम्हाला याचा अर्थ म्हणजे स्थिर भांडवल म्हणजे काय, खेळते भांडवल म्हणजे काय, इथे अशा पद्धतीने लिहायचं आहे. असे लिहून झाल्यानंतर तुम्ही इथे दुसरा मुद्दा टाकायचा. त्याच्यानंतर स्थिर भांडवलाविषयी ती माहिती लिहायची. जर तुमच्याकडे हा फरक स्पष्ट करा नसेल तर मी स्वाध्याय घेतलेला आहे, तर त्याच्यामध्ये पूर्ण उत्तरे सोडवून दिलेली आहेत, तर ते तुम्ही जाऊन पाहू शकतात. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित फरक स्पष्ट करा हा प्रश्न सोडवायचा आहे. यात काही अडचण असेल किंवा काही तुम्हाला समजलं नसेल किंवा कुठल्या गोष्टीची तुम्हाला मदत पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याकडून घेऊ शकतात.
तर त्यासाठी तुम्ही कमेंट करून विचारू शकतात. मी तुम्हाला पूर्ण जे तुम्हाला हेल्प पाहिजे ते पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करेन. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कळवू शकता. तसेच टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच, तर त्याला तुम्ही जॉईन करू शकतात. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. धन्यवाद.